स्टार प्रवाहावरची मालिका संपली तरी गोष्ट संपलेली नाही, गोष्ट सुरू राहणार. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगल्या आहेत. अगदीच महत्त्वाच्या टप्प्यावर वाहिनीनं TRPचं कारण देत चर्चेत असणारी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या 152 भागांमध्ये मालिका गुंडाळण्यात आल्यानं चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. वाहिनीनं घेतलेल्या निर्णयामुळे मालिकेत काम करणाऱ्या सगळ्यांमध्येच नाराजीचं वातावरण आहे. तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक तणाव आहे, तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक निराशा आहे. आणि जेव्हापासून ही बातमी खरं तर बाहेर आली आहे की 14 जूनला मालिका ही स्टार प्रवाहावरची थांबेल, तेव्हापासून महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया या सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत. मालिकेत प्रमुख भूमिका करणारे अभिनेते अमोल कोल्हे यांनी मालिका वाचवण्यासाठी खूप धडपड केली, पण आता कुणाच्याच हातात काहीच उरलेलं नाही. आता मालिकेला निरोप घ्यावाच लागणार हे ठरल्यातच जमा आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेच्या सेटवर सगळ्या कलाकारांनी शेवटचा एपिसोड शूट केला. अनेकांच्या मनात राग, पण अशी अचानक मालिका गुंडाळावी लागत असल्यानं अनेकांच्या डोळ्यात पाणीही आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रेक्षकांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच आता अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे कलाकारांना आशेचा किरण दिसला आहे. मालिका संपली तरी गोष्ट संपलेली नाही, गोष्ट सुरू राहणार असं अमोल कोल्हे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मालिकेच्या शेवटच्या दिवशी सेटवर सर्व कलाकारांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की मला माध्यम माहीत नाही, दुसरी वाहिनी आहे का, इतर काही माध्यम आहे का हे मला माहीत नाही. मी पुन्हा एकदा ठामपणे सांगतो, स्टार प्रवाहावरची मालिका संपली तरी गोष्ट संपलेली नाही, गोष्ट सुरू राहणार. सो थँक्यू. कारण साधारणतः मागच्या ऑक्टोबरपासून जो आपला एक प्रवास सुरू झाला होता, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेचा, तुमच्यातले काही जण अगदी पहिल्या दिवसापासूनच, काही जण हळूहळू नंतर जॉईन होत गेले. 5 जानेवारीला मालिका सुरू झाली होती आणि आता 14 जूनला स्टार प्रवाहावर मालिका ही थांबेल. आणि मी खूप जाणीवपूर्वक म्हणतो स्टार प्रवाहावर मालिका थांबेल. मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. आज सकाळपासून मी खरं तर बघतोय तुमच्या सगळ्यांचे चेहरे, आणि तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक तणाव आहे, तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक निराशा आहे. आणि जेव्हापासून ही बातमी खरं तर बाहेर आली आहे की 14 जूनला मालिका ही स्टार प्रवाहावरची थांबेल, तेव्हापासून महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया या सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत. आणि मला प्रामाणिकपणे असं वाटतं की या सगळ्या मायबाप प्रेक्षकांचं जे काही म्हणणं आहे की हा महाराष्ट्राचा संस्कार आहे, हा महाराष्ट्राचा विचार आहे, हा असाच पुढं चालू राहिला पाहिजे. त्यामुळे तुम्ही सकाळपासून जे काही निराश होतात, नाराज होतात, म्हणजे मला इतकं गोड वाटलं मगाशी कॉस्ट्यूम डिपार्टमेंट, साऊंड डिपार्टमेंट, मेकअप डिपार्टमेंट, तुमच्या जयश्रीताई, त्या सगळ्यांनी मिळून असं एक गोड गिफ्ट आणून दिलं मला. फक्त गिफ्ट काय मला माहीत नाही, मी उघडणार पण नाही, कारण जोपर्यंत ही गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत ते गिफ्ट मी उघडणार नाही. आजची जी नाराजी असेल, जी काही थोडंसं ओढलं पण असेल, ते दूर करणारं बातमी आहे. मला माध्यम माहीत नाही, दुसरी वाहिनी आहे का इतर काही माध्यम आहे हे मला माहीत नाही. मी पुन्हा एकदा ठामपणे सांगतो, स्टार प्रवाहावरची मालिका संपली तरी गोष्ट संपलेली नाही, गोष्ट सुरू राहणार. आणि 13 जूनपासून आपण पुन्हा शूटिंग सुरू करतोय. पण 14 जूनला मालिका स्टार प्रवाहावर ऑफ एअर जाते. तुम्ही कुणीच नाराज होऊ नका, कुणीच निराश होऊ नका. 13 जूनला पुन्हा याच ठिकाणी आज जो पॅकअपचा कॉल असेल, तोच रोलचा कॉल 13 जूनला पुन्हा याच ठिकाणी घुमेल. तुम्ही आत्तापर्यंत जी एक खंबीर साथ दिली आहे, ही साथ तशीच पुढे राहील आणि मग हे शिवधनुष्य उचलणं फार सोपं होईल. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या साथीवर शिवधनुष्य उचलूयात. तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर, तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची जी गोष्ट आहे, हा जो पूर्ण इतिहास आहे, हा महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीला, महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला
हा तितक्याच प्रामाणिकपणे आणि शुद्ध हेतूने सांगूयात. तुम्ही सगळे बरोबर आहात? येस सर.